नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चर्चा खूप महत्त्वाची आहे कारण इयत्ता 10वी गणित भाग 2चा आपला उद्या पेपर आहे आणि या परीक्षेच्या अनुषंगाने काही महत्त्वाची प्रमेय आहेत. तर त्या प्रमेयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. जी इम्पॉर्टंट प्रमेय, जी प्रमेय आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला खूप जास्तीत जास्त वेळा येऊन गेलेली आहे. तर अशी काही महत्त्वाची प्रमेय आज आपण बघणार आहोत. तर पटकन जाऊयात पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, ही प्रमेय आपण पटकन बघूयात. आता या प्रमेयामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं प्रमेय, 3 प्रकरणांमध्ये प्रमेय आहे. पहिलं प्रकरण समरूपता, दुसरं प्रकरण पायथागोरसचं प्रमेय आणि तिसरं प्रकरण वर्तुळ. या 3 प्रकरणांवर काही महत्त्वाची प्रमेय विचारली जातात. त्या व्यतिरिक्त कुठे आपल्याला प्रमेय दिसत नाही. तर हे पहिलं जे प्रमेय आहे, तर हे पहिलं प्रमेय आपण समजून घेऊयात. बघा, त्रिकोणाच्या एका बाजूला, म्हणजे एवढे एक वाक्य परीक्षेला दिलं जाईल स्टेटमेंट, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर 2 बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते हे सिद्ध करा. तर भावांनो आणि बहिणींनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय असतं, प्रमेयामध्ये आकृती काढणं गरजेचं असतं. आकृती नाही काढली ना तर तुम्हाला भोपळा मिळेल. भोपळा म्हणजे 0 मार्क मिळेल. पण आपल्याला जास्त मार्क पाहिजे. पहिली गोष्ट आकृती. आकृती काढताना कशी काढायची, कशी लक्षात ठेवायची सांगतो. त्रिकोणाच्या प्रमेय कधीही पाठ करू नये, समजून घ्यावी. इथं मला विचारले बाबा त्रिकोणाच्या म्हटल्यावर मी काय काढलं, त्रिकोण काढला. असं चला, त्रिकोणाच्या म्हटलं ना त्यांनी भावा, मग मी त्रिकोण काढतो. चल, काढला त्रिकोण. आता त्रिकोण काढल्यानंतर त्याला नाव दिलं पाहिजे, बरोबर. ABC असं नाव दिलं. घरामध्ये बाळ जन्माला आलं की आपण नाव देतो ना, नाव ठेवतो त्याचं काहीतरी गणेश, उमेश, सुरेश. तसं या त्रिकोणाचं पण एक नाव द्यायचं. जरा मला तर व्यवस्थित त्रिकोण आपण या ठिकाणी काढू. त्रिकोण जरा चांगला काढू. त्रिकोण कसा भारी वाटला पाहिजे, त्याच्याकडे बघून जरा गोड वाटलं पाहिजे. हा झाला त्रिकोण. याचं नाव दिलं ABC. तुम्ही काही नाव द्या, ABC द्या, PQR द्या, झाला त्रिकोण. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. आता इथं लक्षात घ्यायचं, तर बघायचं. तरच्या अगोदर जे आहे ना त्याच्यात तेवढ्याच आकृती काढायची असते. बघा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. मग आता यापैकी एका बाजूला समांतर असणारी रेषा काढायची. आता ती एक बाजू कुठली, BC, AC का AB, कुठलीही बाजू. समजा BC ला समांतर असणारी रेषा. आता ही जी समांतर असणारी रेषा आहे BC ला, ती अशी खाली पण येऊ शकते, वर पण येऊ शकते ना. पण ते काय आहे की ती रेषा उरलेल्या 2 बाजूंना भिन्न बिंदूत छेदते. म्हणजे ही BC ला समांतर असणारी रेषा या 2 बाजूंना अशा भिन्न बिंदूमध्ये छेदली गेली पाहिजे. समजा इथं P आणि Q मध्ये छेदते, ही समांतर आहे. या रेषेला आपण नाव देऊ L. झालं. तर आता तरचा जो विभाग आहे तो सगळा साध्यामध्ये लिहायचा. पण तो तर साध्यात लिहिण्याच्या अगोदर पक्ष लिहून घ्या. बघा, जे आकृतीमध्ये दिसतं ते पक्षात असतं. लक्षात घ्या, आकृतीमध्ये जे दिसतं ना ते पक्षात लिहायचं. काय दिसतंय आकृतीमध्ये ते सगळं आपण व्यवस्थित पक्षामध्ये लिहू. मला आकृतीमध्ये दिसतंय त्रिकोण ABC मध्ये जे काही दिसतंय ते व्यवस्थित लिहायचं, बरं का. त्रिकोण ABC मध्ये मला काय दिसतंय, रेषा L आणि BC समांतर आहे, बरं का. रेषा L समांतर बाजू BC. जरा खाली लिहितो, रेषा L समांतर बाजू BC. ओके, रेषा L समांतर बाजू BC. आणि या ठिकाणी रेषा L ही बाजू AB ला P बिंदूत आणि बाजू AC ला Q बिंदूत छेदते, असं लिहायचं. ओके, ते पण लिहा तुम्ही. पण हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर साध्य. आपण साध्य लिहूयात. आता साध्यामध्ये काय लिहायचं बाबा, तरच्या पुढचा जो विषय आहे तो आपण साध्यामध्ये लिहू. तरच्या पुढे काय बाबा, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. भाऊ, एका प्रमाणात म्हणजे काय, AP छेद PB हे प्रमाण झालं. तर हिने विभागलं, या बाजूने AB ला कसं विभागलं, AP छेद PB ने. मग AP छेद PB हे गुणोत्तर आणि AQ छेद QC हे गुणोत्तर. AQ छेद QC हे गुणोत्तर सारखे. आपल्याला माहिती आहे प्रमाणाच्या प्रमेयात, मूलभूत प्रमेयानुसार हे सूत्र तयार होतं, AP छेद PB बरोबर AQ छेद QC. हे लक्षात आलं. आता याच्यानंतर असते रचना, आवश्यकतेनुसार रचना. जसं एखाद्या जेवण केलं की चवीनुसार मीठ, तसं इथं आवश्यकतेनुसार रचना. ओके. आता इथं रचना काय करायची भावांनो, रचना आपल्याला करायची आहे की इथं आपल्याला PC आणि BQ जोडायचं आहे. काय जोडायचं आहे, PC व BQ जोडला आपण. ओके, जोडला, झालं, जोडला. BC व PQ या ठिकाणी आपण जोडलेला आहे.
आता जोडल्यानंतर मग इथं बघा, आता ह्याला वेगळ्या पेनाने जोडू आपण. हा जोडला आणि त्याच्यानंतर या दुसऱ्याला लाल पेनाने जोडू. अशा प्रकारे मी या दोघांना जोडलेले. ठीक आहे, जोडलं. आता हे जोडल्यानंतर आपल्याला सिद्धता लिहायची आहे. झालं सिद्धता. पक्ष झालं, साध्य झालं. आता आपली गाडी सिद्धतेकडे वळूया. बघा इथं सिद्धता खूप सोपी आहे, टेन्शन घ्यायचं नाहीये. सिद्धता 2-3 मुद्द्यांमध्ये या ठिकाणी होईल. पहिले इथपर्यंत लक्षात घ्या, प्रत्येक मुद्दा समजला पाहिजे. समजल्याशिवाय आपल्याला पुढे जायचं नाही. मला काय म्हटलं होतं, त्रिकोणाच्या म्हणजे मी त्रिकोण काढला आणि एका बाजूला समांतर असणारी ही एक रेषा काढली जी आहे एल, आणि पक्षात मी लिहिलं त्रिकोण एबीसी मध्ये रेषा एल समांतर बाजू बीसी. पक्षात लिहिलं. साध्य करायचे एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी लिहिलं, आणि मी म्हटलं की पीसी आणि बीक्यू जोडला. आता तो जोडल्यानंतर लक्षात घ्या, इथं नीट समजून घ्या की या आकृतीमध्ये बघा आपल्याला काय गुणोत्तर पाहिजे, एपी छेद पीबी गुणोत्तर पाहिजे आणि एक्यू छेद क्यूसी. या आकृतीत जर आपण नीट विचार केला, ऑब्झर्वेशन केलं, तर बघा आता मी हा लाल कलरचा एक त्रिकोण तुम्हाला दिसेल. हा लाल कलरचा त्रिकोण नीट बघा. हा लाल कलरचा जो त्रिकोण आहे त्याचं नीट ऑब्झर्वेशन करा. आणि इथून पण याला जर समजा मी जोडला तर इथं लाल कलरच्या त्रिकोणाचं ऑब्झर्वेशन करा. तिथं 2 त्रिकोण लपलेले आहेत बघा. अशा प्रकारे हे जरा मी व्यवस्थित काढतो. असं आहे बरोबर, असं काहीतरी आहे बरोबर ना. असा त्रिकोण, हा जो लाल कलरचा भाग, त्याला मी जर इथं घेतला तर तो असा दिसेल. ओके, याच्यामध्ये इथं आहे तुमचा ए, इथं आहे क्यू, इथं आहे पी आणि इथं आहे बी. आता इथं याला जर आपण सरळ केलं तर तो तुम्हाला असा दिसेल. व्यवस्थित जर तुम्ही केलं तर ए पी बी, ए आहे, पी आहे, बी आहे, आणि असे 2 त्रिकोण दिसतील हे बरोबर ना. ए पी बी आणि इथं तुमचा क्यू बरोबर ना. याला जर आपण असा केला तर असे 2 त्रिकोण दिसतील. आता ह्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असेल बरं का, लक्षात घ्या. एरिया ऑफ त्रिकोण ए क्यू पी, एपीक्यू म्हणा त्याला, भागिले एरिया ऑफ त्रिकोण बीपीक्यू म्हणा, बीपीक्यू. या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असेल बघा. आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या अगोदर या ठिकाणी आपण बघितलं, जरा थोडंसं या ठिकाणी ब्लर दिसते काही मुलांना, आपण जरा त्याला व्यवस्थित करूया. ओके, एक मिनिट, हा ब्लर दिसत नाही, आता नाही दिसणार ब्लर. तर या ठिकाणी लक्षात घ्या, आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय समजून घेण्याच्या अगोदर काही गुणधर्म बघितले. ते गुणधर्म कुठले होते, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची असतं. जर त्यांचा पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात, आणि उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात. आता इथं या 2 त्रिकोणांची काय समान आहे, उंची समान आहे. नीट बघितलं ना, क्यू पासून उंची समान आहे कारण एक शिरोबिंदू आहे. मग यांची उंची समान असेल तर यांचं क्षेत्रफळ कसं येणार, पायांच्या प्रमाणात. मग मला सांगा ए पी, बघा ए पी क्यू चा पाया काय झाला एपी, मग इथं लिहिलं मी एपी, भागिले बी पी क्यू चा पाया झाला पीबी, मग या ठिकाणी लिहिलं मी पीबी. कारण हे समान पायांचे त्रिकोण, इथं लिहायचं समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण. बघा या ठिकाणी आपण एक पोस्टमॉर्टम केलेला आहे हा या त्रिकोणाचा. आता इथे बघा ना, इथे हा वरचा जो त्रिकोण आहे हा 1 नंबरचा पकडा. हा वरचा जो त्रिकोण आहे पी, बघा ए पी क्यू हा त्रिकोण आणि बी पी क्यू हा त्रिकोण, यांच्यामध्ये क्यू हा शिरोबिंदू सारखा आहे, म्हणजे इथून उंची सारखी असणार, म्हणून एपी आणि पीबी हे पायांच्या प्रमाणात हे गुणोत्तर आलं. समजलं असेल तुम्हाला. ही आकृती मी इथं अशी काढली होती. याचप्रमाणे आता आपण दुसरा एक विचार करूयात या त्रिकोणात. आता बघा या ठिकाणी इकडचे 2 त्रिकोण आता या ठिकाणी आपण बघू. आता बघा हा ग्रीन वाला त्रिकोण. आता जे त्रिकोण तुम्हाला समजून घ्यायचे तो ग्रीन वाला त्रिकोण बघा, ग्रीन वाला. इथं पण सेम तसाच आहे. इथं या 2 त्रिकोणांचा जर तुम्ही विचार केला, वरचा त्रिकोण आणि खालचा त्रिकोण, पी हा शिरोबिंदू सारखा आहे बरं का. लक्षात घ्या, अशी आकृती आहे तुमची, आणि अशा प्रकारे इथं पी हा शिरोबिंदू आहे, इथं क्यू आहे, इथं ए आहे आणि इथं सी आहे. या दोघांमध्ये ही अशी उंची सारखी दिसणार आहे इथं बरोबर ना. उंची समान आहे म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर इथं पायांच्या प्रमाणात. म्हणजे जसं आपण या वरच्या त्रिकोणांच्या बाबतीमध्ये केलं तसंच इथं करायचं. त्रिकोण ए पी क्यू, एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू भागिले एरिया ऑफ त्रिकोण सी पी क्यू, सी पी क्यू, यांचं गुणोत्तर कसं असणार, पायांच्या प्रमाणात. कारण यांची काय समान आहे, उंची समान आहे बरं का. इथं डोकं एका ठिकाणी बरं का, या वरच्या त्रिकोणाचं डोकं इथं आणि खालच्या त्रिकोणाचं पण डोकं इथे, म्हणजे डोकं जर एका ठिकाणी असेल तर पायांच्या प्रमाणात, म्हणजे उंची सारखे, क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात. मग 1 नंबरच्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ काय असणार, पाया काय असणार आहे, ए क्यू असणार आहे वरच्या त्रिकोणाचा, म्हणजे ए क्यू, आणि भागिले खालच्या त्रिकोणाचा जो पाया काय असणार आहे, क्यू सी, ए क्यू भागिले क्यू सी. याला म्हणायचं समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण. हे झालं समान उंचीचे त्रिकोण. बघा लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे.
काय करायचं, एरिया ऑफ त्रिकोण एपीक्यू भागिले बीपीक्यू बरोबर एपी छेद पीबी आलं बघा, एपी छेद पीबी गुणोत्तर मिळालं. त्याच्यानंतर परत वरचा त्रिकोण एपीक्यू भागिले खालचा त्रिकोण हा सीपीक्यू बरोबर काय आलं, एक्यू छेद क्यूसी आलं, एक्यू छेद क्यूसी आलं. म्हणजे दोन गुणोत्तर मला मिळाले, एक मिळालं एपी छेद पीबी आणि दुसरं मिळालं एक्यू छेद क्यूसी. आता गडबड अशी आहे की या दोघांना एकरूप दाखवायचं मला, की बाबा ही दोन्ही गुणोत्तर सारखी आहे असं मला दाखवायचं आहे. मग आता ही दोन गुणोत्तर केव्हा सारखी असतील, ज्यावेळेस ही दोन गुणोत्तर सारखी असतील तेव्हा. आता या दोन गुणोत्तरांचा जर विचार केला तर वरती बघा हा तुमचा एपीक्यू सारखा आहे, म्हणजे ते एकच आहे. मग वरचा भाग तर सारखा आहे, मग खालचा भाग पण जर सारखा दाखवला तर आपला विषय संपला. म्हणजे खालचा भाग पण आपल्याला सारखा दाखवावा लागेल. मग खालचा भाग सारखा दाखवण्यासाठी काय करायचं बघा बघा बीपीक्यू आणि सीपीक्यू. आता बीपीक्यू कुठला त्रिकोण आहे तो जरा चेक करा, बीपीक्यू आणि सीपीक्यू. बघा या ठिकाणी हा बीपीक्यू समजा हा लाल कलरचा त्रिकोण दिसला, हा बीपीक्यू दिसला लाल कलरचा त्रिकोण दिसला तुम्हाला, बीपीक्यू दिसला लाल कलरचा त्रिकोण. आणि दुसरा सीपीक्यू बघा, हा सीपीक्यू हा तुमचा हिरव्या रंगाचा त्रिकोण पकडा. आता हे जे दोन्ही त्रिकोण आहे त्या दोन त्रिकोणांचा पाया कसा समान आहे बघा, डोकं येते, दोन्ही त्रिकोणांचा पाया पीक्यू आहे, दोन्ही त्रिकोणांचा पाया पीक्यू. आणि उंचीचा विचार केला तर दोघे सुद्धा समांतर रेषांमध्ये येतात, म्हणजे यांची उंची सुद्धा समान आहे. म्हणजे या दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची दोन्ही समान आहे. आणि ज्या त्रिकोणांचा पाया आणि उंची दोन्ही समान असते त्या त्रिकोणांची क्षेत्रफळे सारखी असतात. म्हणून आपण लिहू एरिया ऑफ त्रिकोण बीपीक्यू बरोबर एरिया ऑफ त्रिकोण सीपीक्यू कशावरून, पाया व उंची समान, पाया व उंची समान. ओके, पाया आणि उंची समान आहे म्हणून यांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे ते सारखं आलं. मग एवढं झाल्यानंतर चौथा पाचवा मुद्दा टेन्शन नाही बघा, तीन या ठिकाणी मुद्दे लक्षात घ्या. एपीक्यू छेद बीपीक्यू बघा, एपीक्यू हा त्रिकोण छेद हा बीपीक्यू त्रिकोण, क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात कसं एपी छेद पीबी कारण समान उंचीचे त्रिकोण. आता पलीकडच्या साईडला एपीक्यू हा वरचा त्रिकोण भागिले सीपीक्यू हा खालचा त्रिकोण बरोबर एक्यू छेद क्यूसी कारण समान उंचीचे त्रिकोण बरोबर. आणि त्याच्यानंतर खालचे जे दोन्ही त्रिकोण आहेत त्यांची क्षेत्रफळ सारखी, कुठला बीपीक्यू हा त्रिकोण आणि सीपीक्यू हा त्रिकोण यांची क्षेत्रफळ सारखी कारण पाया व उंची समान आहे. मग आता 1 2 3 चा विचार जर तुम्ही केला बघा, एपीक्यू वरचा भाग सारखा आहे आणि बघा हा बीपीक्यू आणि सीपीक्यू इथं सारखे आहेत, बीपीक्यू आणि सीपीक्यू यांचं क्षेत्रफळ सारखं आलं. याचा अर्थ 1 2 3 वरून ही दोन्ही गुणोत्तर सारखी आहे. मग तुम्ही इथे लिहू शकता म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एपीक्यू भागिले एरिया ऑफ त्रिकोण बीपीक्यू बरं का, एपीक्यू भागिले बीपीक्यू बरोबर एरिया ऑफ त्रिकोण एपीक्यू भागिले एरिया ऑफ त्रिकोण सीपीक्यू बरोबर एपीक्यू छेद बीपीक्यू बरोबर एपीक्यू छेद सीपीक्यू सारखं आहे. हे कशावरून, विधान 1 2 व 3 वरून, विधान 1 2 3 वरून. झालं, लिहिलं. आता पुढचा मुद्दा काय लिहिणार मी बाबा, पाचवा मुद्दा म्हणजे आपलं सिद्ध होईल. एपीक्यू छेद बीपीक्यू म्हणजे एपी छेद पीबी. मग इथे लिहायचं बाबा हे गुणोत्तर एपी छेद पीबी आहे बरोबर एक्यू छेद क्यूसी म्हणजे एपीबी छेद बघा एपीक्यू छेद सीपीक्यू, एपीक्यू छेद सीपीक्यू म्हणजे एक्यू छेद क्यूसी. मग इथे लिहायचं बरोबर एक्यू छेद क्यूसी. हे तुमचं सिद्ध झालं विधान 1 2 व 4 वरून. तुम्ही म्हणू शकता एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी सिद्ध झालं. तर अशा प्रकारे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपण सिद्ध करू शकतो. आकृतीवरून हे प्रमेय समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, यानंतर दुसरं प्रमेय बघा, जी सगळी महत्वाची प्रमेय आहे ते आपण बघूयात. दुसरं जर प्रमेय आपण बघितलं तर ते काय, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या गुणोत्तरात विभागतो. सोपं आहे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या आधारावर आहे. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, आपण जे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय बघितलं तर त्याच्यावरून सूत्र कसं तयार होतं. समजा माझ्याकडे हा त्रिकोण आहे पी क्यू आणि आर आणि हा यस आणि टी. तर या त्रिकोणास प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार सूत्र कसं तयार होतं हे जर समजलं तर हे प्रमेय समजणार आहे. इथं सूत्र कसं तयार होणार, पी एस भागिले एस क्यू बरोबर पी टी भागिले टी आर, पी टी भागिले टी आर. लक्षात आलं, हे सूत्र तयार झालं. समजा आकृती थोडीशी वेगळी आली बाबा, अशी आकृती माझ्याकडे आली, इथून अशी आली ए एम टी आर एस. मग इथं कसं सूत्र तयार होणार, ए एम छेद एम टी बरं का, काय ए एम छेद एम टी
बरोबर, AR छेद RS, AR छेद RS झालं सूत्र तयार. एकदम सिंपल आहे. AM छेद MT बरोबर AR छेद RS. तर अशा प्रकारे हे सूत्र तयार करता आलं पाहिजे. आता हे आलं तर पुढे जाऊ शकतो आपण. आता आपण आपल्या या प्रमेयाकडे जाऊयात. कोन दुभाजकाचं प्रमेय. इथं काय दिले, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक. म्हणजे मला एक त्रिकोण काढला पाहिजे अशा प्रकारे. बघा अशा प्रकारे आपण एक त्रिकोण काढला आणि ह्या त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक याचं नाव दिलं आपण A, B आणि C. याचा दुभाजक, दुभाजक म्हणजे इथं असे दोन भाग करतो तो, हे दोन समान भाग करणारा दुभाजक. हा दुभाजक काय करतोय बघा, इथं समजा D दिला आपण, बरोबर. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक हा उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो, बरं का. आता या ठिकाणी लक्षात घ्या, जर कोन दुभाजकाचं हे प्रमेय आलं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला पक्ष लिहायचे, बरोबर. पक्षामध्ये मी काय लिहिणार, पक्षामध्ये मी लिहिणार की त्रिकोण ABC मध्ये, बरं का, जे आकृतीत दिसते ते त्रिकोण ABC मध्ये ते लिहायचे. तर त्रिकोण ABC मध्ये, या त्रिकोण ABC मध्ये काय की बाबा किरण BD जो आहे, किरण BD आपल्याकडे जो किरण BD जो दिलेला आहे, BD हा कोन ABC चा दुभाजक आहे. ठीक आहे, दुभाजक म्हणजे कोन दुभाजक आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. झालं, कोन दुभाजक आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढे काय लिहायचं मला या ठिकाणी, याच्यानंतर मग साध्य लिहायचं. साध्य काय लिहायचं बघा, साध्य आपल्याला लिहायचं की त्रिकोणाच्या कोनाचा जो दुभाजक आहे हा कोणासमोरील बाजूला, म्हणजे हा जो दुभाजक आहे त्या कोणाच्या समोरच्या बाजूला, म्हणजे समोरची बाजू जी आहे ना AC, हिचं जे गुणोत्तर आहे AD छेद DC, बरोबर ना, या बाजूला उरलेल्या बाजूंच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे या बाजूला जे विभागलेलं आहे AD आणि DC हे गुणोत्तर, हे उरलेल्या बाजूंच्या गुणोत्तरात असतात. उरलेल्या बाजू कुठल्या, AB छेद BC, AB छेद BC. म्हणजे इथं काय सिद्ध करायचंय, या कोन दुभाजकाने कुठल्या बाजूचे दोन भाग केलेत, AC चे. ते काय भाग आहेत, AD छेद DC, AD छेद DC. हे कसं, हे जे आहे हे गुणोत्तर आणि उरलेल्या बाजूंचं गुणोत्तर. आता उरलेल्या बाजू कुठल्या बाबा, या बाजूचं लिहिलं AD छेद DC, उरलेल्या बाजू AB छेद BC हे गुणोत्तर सारखं असतं. आता याच्यानंतर रचना मी थोडीशी इथं लिहितो, नाही रचना तिथं नाही लिहिता येणार, रचना आपण या ठिकाणी करूयात. रचना बघा इथे, रचना आपल्याला या ठिकाणी काय करायचे की इथं आपल्याला आहे ना या BD ला समांतर या ठिकाणी C मधून एक आपल्याला अशा प्रकारे किरण काढायचं, बरं का. BD ला समांतर एक किरण आपण C मधून काढला, जरा थोडंसं व्यवस्थित काढू, वाटला पाहिजे तो समांतर आहे. ठीक आहे, अरे नाही समांतर नाही वाटत रे, अरे परत तिकडे चाललाय, बरोबर. हा आला समांतर. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं की या BD ला समांतर किरण इथून काढला आणि त्याच्यानंतर ह्या AB ला पुढे वाढवला अशा प्रकारे आणि इथं तो छेदतो, बरोबर. वाढवल्यानंतर इथं तो छेदतोय हा किरण आणि याला नाव देऊ आपण E नाव देऊ. ठीक आहे, मग इथं आपण तसं लिहू बाबा, हा समांतर आणि हे दोघं जण एकमेकांना समांतर आहे. आणि तसं आता या ठिकाणी आपण लिहू शकतो की बिंदू C मधून DB ला समांतर किरण, DB ला समांतर किरण काय काढला बाबा, CE काढला, किरण काढला. ओके, तो वाढवलेल्या, तो काय करतोय, या वाढवलेल्या AB ला E मध्ये छेदतो, वाढवलेल्या AB ला बिंदू E मध्ये छेदतो. इथे वाटलं असतं बिंदू E मध्ये छेदतो, E मध्ये छेदतो असं या ठिकाणी लिहू शकतो आपण, कारण इथं आता आपल्याला सिद्धता लिहायला जागा पाहिजे. ओके, म्हणजे काय लिहिलं या ठिकाणी, रचना काय लिहिली की C मधून BD ला समांतर किरण काढला आणि तो वाढवलेल्या AB ला पुढे E मध्ये छेदतो. ठीक आहे, आता सिद्धता या ठिकाणी आपण लिहिण्याचा प्रयत्न करू. सिद्धता, बरं का, सिद्धता खूप महत्वाची याची, तर सगळे मुद्दे नीट समजून घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, आता ह्या सगळ्या या आकृतीचा जर तुम्ही एक विचार केला तर या आकृतीमध्ये मला काय दिसते बघा, हा त्रिकोण AEC, हा मोठा त्रिकोण जर तुम्ही बघितला, त्रिकोण AEC मध्ये, बरं का. आता त्रिकोण AEC बघा AEC बघा, मी काढतो इथं वाटलंच तर अशा प्रकारे. हा त्रिकोण आहे तुमच्याकडं, इथं आहे A, इथं आहे E, इथं आहे तुमचा C आणि त्याच्यानंतर हा समजा D आहे इथं, बरोबर. इथं आहे तुमच्याकडे B आणि इथं आहे D, ही अशी आकृती आहे, बरं. ही आकृती अशी आहे. आता ह्या आकृतीमध्ये ह्या BC ला विसरा, या आकृतीमध्ये बघा AEC
आणि ही बी डी, ही बी डी, हे दोघं जण एकमेकांना समांतर आहे. मग समांतर असेल तर इथं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय सूत्र होईल? ए बी छेद बीई बरोबर ए बी छेद बीई बरोबर एडी छेद डीसी, किंवा पहिलं लिहा एडी छेद डीसी, एडी छेद डीसी बरोबर ए बी छेद बीई, ए बी छेद बीई. हे आपण मगाशी सूत्र बघितलं होतं कसं होतं. मग आता इथं बघा एडी छेद डीसी, एडी छेद डीसी मिळाला आणि एबी छेद बीसी, एबी छेद बीसीच्या ऐवजी तुम्हाला बीई पाहिजे. ठीक आहे. मग इथं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं हे जे काही पहिलं सूत्र आहे ते आपण या ठिकाणी लिहू. पण ते लिहिण्याच्या अगोदर एईसी मध्ये, त्रिकोण एईसी मध्ये बीडी समांतर एसी, बीडी समांतर एसी आहे. हे कशामध्ये? रचनामध्ये आपण केलं बरोबर. म्हणून पहिला मुद्दा लिहू. म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार सूत्र तयार होतं एडी छेद डीसी, म्हणून एडी छेद डीसी बरोबर एबी छेद बीई, एबी छेद बीई. इथं लिहायचं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला आपलं डोकं कुठं लावायचं बघा. मला सांगा या ठिकाणी मला काय करायचंय बघा. एबी एडी छेद डीसी आहे, एडी छेद डीसी आहे बघा, एडी आहे डीसी आहे, एडी आहे डीसी आहे, एबी सुद्धा आहे. आता बीई काढायचं मला, बीई ला कट करायचं. तिथं मला बीई काढला पाहिजे आणि त्या बीई काढून त्याच्या जागेवर कोणाला आणायचं आहे तर बीसी ला आणायचं. बीई काढून त्याच्या जागेवर बीसी ला आणायचं. मग बीई कुठे बाबा? हा बीई काढायचा आणि त्याच्या जागेवर ह्या बीसी ला आणायचं. आता कसं आणायचं बाबा? हा बीई काढून बीसी कसा येईल? जेव्हा हे दोघं जण एकरूप असतील तेव्हा. म्हणजे मला हा बीई आणि हा बीसी एकरूप दाखवावा लागेल. मग ह्या वरच्या त्रिकोणामध्ये बघा, हा एक छोटासा त्रिकोण आहे, हा ई बी सी. याच्यामध्ये बीई आणि बीसी केव्हा एकरूप असतील? जेव्हा त्याच्या समोरचे कोण एकरूप असणार. म्हणजे त्रिकोणाच्या बाजू केव्हा एकरूप असतात? जेव्हा त्यांच्या समोरचे कोण एकरूप असतात. म्हणजे इथं मला कोण एकरूप दाखवणं गरजेचं आहे. मग त्या अनुषंगाने आपण आता थोडासा एक विचार करू, कोणांच्या विषयी एक विचार करू. इथं जो काही कोणांचा मुद्दा आहे, तर पहिला मुद्दा आपण या ठिकाणी काय करू बघा. इथं हे दोन कोण बी ए डी आणि सी ए डी दोघं जण एकरूप आहे, कारण पक्षात दिलंय. मग लिहून टाकू कोण बी ए डी एकरूप कोण सी ए डी. हे कशात दिलंय बाबा? पक्षामध्ये दिलंय की बाबा हा कोण दुभाजक आहे म्हणून. तिसरा पॉईंट आता लक्षात घ्या. आता अजून कुठले बघा. आता ह्या दोन समांतर रेषा आहेत बघा. समांतर रेषांमध्ये तयार होणारे संगत कोण, व्युत्क्रम कोण एकरूप असतात. आता या समांतर रेषांमध्ये हा बघा, हा जो कोण तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, हा कोण आणि हा कोण, हे दोन कोण जे आहेत ते एकमेकांना कसे संगत आहेत बरं का, संगत कोण आहेत. हे काय आहेत? हा कोण आणि हा कोण एकमेकांना संगत कोण आहे. आणि हे संगत कोण कसे असतात? एकरूप असतात. जर नीट तुम्ही बघितलं तर या ठिकाणी हे दोन संगत कोण आहेत एकमेकांचे. कोण ए बी डी बरं का, एबीडी, एबीडी इथं बीएडी लिहिलं का मी? बीएडी नाही इथं बरं का, हा बीएडी नाही बरं का, बीएडी नाही आणि सीएडी पण नाही. यांचं नाव थोडंसं वेगळं आहे. यांचं नाव काय? ए बी डी आहे. एबीडी कोण? ए बी डी एकरूप कोण? सी बी डी, सी बी डी. ओके, असं आहे. नाव लिहिताना थोडीशी गडबड झाली. काय बाबा? ए बी डी आणि सी बी डी हे दोन कोण एकरूप झाले. आता हा कोण ए बी डी आणि हा, हे दोघे जण कसे संगत कोण आहेत एकमेकांचे. ए बी डी मग इथे लिहायचं कोण ए बी डी एकरूप कोण बीई सी किंवा एई सी म्हणजेच बीई सी, बीई सी. काय बाबा? हे संगत कोण आहेत एकमेकांचे. काय बाबा? संगत कोण आहेत. ओके, हे संगत कोण असल्यामुळं हे दोघे जण एकरूप आहे. त्याच्यानंतर आता आणखी बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथून बघा, हा जो आहे एक झेड मध्ये बघा, झेड मध्ये येणारे कोण बघा. तर रेड झेड दिसला तुम्हाला. याच्यामध्ये हा एक कोण आणि हा एक कोण, हे दोन कोण कशामध्ये येतात? झेड मध्ये येतात. आणि ह्या दोन समांतर रेषा आहेत. आणि समांतर रेषा आणि झेड मध्ये येणारे जे कोण आहेत, झीटीव्ही मध्ये येणारे जे कोण आहेत, त्याला आपण व्युत्क्रम कोण म्हणतो आणि ते एकरूप असतात. म्हणजे हा कोण आणि हा कोण एकरूप आहे. याचं नाव काय? सी बी डी. बघा, चौथा पॉईंट आपण लिहू. कोण सी बी डी बरोबर कोण, याचं नाव आहे बीसीई, बीसीई. हे काय झाले बाबा? व्युत्क्रम कोण झाले, व्युत्क्रम कोण. ओके, आता या ठिकाणी आपण म्हणू, म्हणून त्रिकोण सीबीई मध्ये, सीबीई मध्ये, या त्रिकोण सीबीई मध्ये बघा. आता मला सांगा, या ठिकाणी एबीडी एकरूप सीबीडी आहे. एबीडी आणि सीबीडी दोघं जण एकरूप आहेत.
मग हे दोघ जण जर एकरूप असतील तर याचा अर्थ हे दोघे पण एकरूप असतील, राईट. म्हणून या ठिकाणी आपण लिहू याच्यामध्ये कोण BEC, बरं का, एबीडी आणि सीबीडी एकरूप आहे, म्हणून कोण BEC एकरूप कोण BCE कशावरून 3 व 4 वरून, 3 व 4 वरून, ठीक आहे. 3 व 4 वरून आपण हे लिहिलं. म्हणून तुम्ही इथं 5वा मुद्दा लिहू शकता. बघा BEC हा कोण आणि BCE म्हणजे हा C कोण, म्हणजे हा कोण आणि हा कोण दोन कोण एकरूप आहे. तर मग एकरूप कोणासमोरच्या बाजू कशा असतात, एकरूप असतात. मग म्हणून आपण लिहू शकतो ह्या दोन एकरूप कोणासमोरच्या बाजू म्हणजे E समोरची बाजू BC, म्हणून बाजू BC बरोबर C समोरची बाजू BE, बाजू BE कशी झाली, एकरूप झाली. कारण एकरूप बाजू समोरील कोण, इथं लिहायचं एकरूप बाजू समोरील कोण, एकरूप बाजू समोरील कोण कशा असतात, एकरूप असतात, हे आपल्याला माहिती पाहिजे. झालं. म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा BC, बघा म्हणून आपल्याला 6वा मुद्दा लिहिता येईल की बाबा BC बरोबर BE. झालं. आता 7वा मुद्दा तुम्ही लिहू शकता AD छेद DC आणि AB छेद BE च्या ऐवजी तुम्ही आता BC लिहू शकता, कारण BE आणि BC एकरूप आहे. मग इथं आता आपल्याला लिहिता येईल AD छेद DC बरोबर AB आपल्या जागेवर लिहा आणि भागिले BE काढून त्याच्याऐवजी BC लिहू शकता तुम्ही. हे कशावरून, 1 व आपला हा 7 जो आहे त्याच्यावरून आपल्याला सांगता येईल. म्हणजे अशा प्रकारे हे प्रमेय आपल्याला सोडवता येईल, जे आहे कोन दुभाजकाचे प्रमेय. ठीक आहे. तर ही 2 प्रमेय झाली. याच्यानंतर तिसरं प्रमेय. तर या प्रकरणातली जी काही प्रमेय आहे ती जरा थोडीशी मोठी आहे, परंतु समजून घेणं जरा गरजेचं आहे. बघा, तर याच्यानंतर तिसरं जे प्रमेय आहे ते काय बाबा, याच्यात जर बघितलं तर जर 2 त्रिकोण समरूप असतील, म्हणजे माझ्याकडे 2 त्रिकोण आहे बरं का, एक हा त्रिकोण आहे ज्याचं नाव आहे ABC, परत 2 त्रिकोण काढायचे. दुसरा त्रिकोण आपण काढू, त्याचं नाव देऊ PQR, ABC आणि हा PQ आणि R. हे 2 त्रिकोण समरूप असतील, म्हणजे यांनी सांगितलं की बाबा हे जे तुमच्याकडे जे 2 त्रिकोण आहेत हे दोन्ही त्रिकोण एकमेकांना समरूप आहेत. ठीक आहे बाबा, समरूप आहेत. तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. तर आता तरच्या नंतरचा विषय जो आहे तो नंतर लिहू. पहिलं आपण काय लिहू या ठिकाणी पक्षामध्ये इथं पहिलं काय येईल, पक्ष एकदम सोपं आहे. काय लिहिता येईल बाबा की बाबा त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, हे 2 त्रिकोण समरूप आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मला साध्य काय करायचंय, साध्य करायला सांगितलंय. तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर कसं असतं क्षेत्रफळांचं गुणोत्तर, संगत भुजांच्या वर्गांच्या प्रमाणात, म्हणजे बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात. म्हणजे इथं बाजू AB आणि PQ आहे ना, तर AB चा वर्ग भागिले PQ चा वर्ग बरोबर BC आणि QR आहे ना, तर BC चा वर्ग भागिले QR चा वर्ग, म्हणजे AB चा वर्ग छेद PQ वर्ग, BC वर्ग छेद QR वर्ग, AC वर्ग छेद PR वर्ग असा आहे. AC चा वर्ग छेद PR चा वर्ग. झालं. आता या ठिकाणी एक रचना करू आपण. इथं आपल्याला एक रचना करावी लागणार. रचना काय करायची, या ठिकाणी आपण इथं लंब टाकू, AD लंब BC टाकू, म्हणजे उंची मिळेल, आणि इथं PS लंब QR टाकला. ओके, अशा प्रकारे मग इथं लिहायचं की बाबा AB लंब BC व PS लंब QR काढला. ओके, हे सगळे लंब या ठिकाणी आपण काढलेले आहेत. आता आपण सिद्धतेकडे वळवूयात. सिद्धता. ओके, सिद्धता लिहिताना बघा लक्षात घ्या एक साधी गोष्ट, की आपल्याला एक गुणधर्म माहिती आहे. आता त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला काय म्हटलंय की बाबा हे 2 त्रिकोण समरूप असतील तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग छेद बाजू वर्ग येतं. पण याच्या अगोदर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या संदर्भातलं गुणधर्म आपण पहिल्या सराव संचाच्या अगोदर बघितलाय. तो गुणधर्म काय की 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची असतं, आपल्याला माहिती आहे. मग या ठिकाणी मी पहिला मुद्दा लिहितो की बाबा एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची.
एबीसीचा पाया बीसी, उंची एडी, इथं काय येणार बीसी गुणिले एडी भागिले पीक्यूआरचा पाया काय क्यूआर गुणिले उंची पीएस, क्यूआर गुणिले पीएस असं गुणोत्तर येतं आपल्याला माहिती आहे. आता इथं काय बीसी छेद क्यूआर आहे ना, बीसी ही बाजू आणि क्यूआर बाजू. मग मला काय करायचं इथं एडी छेद पीएसच्या जागेवर बीसी छेद पीक्यू जर बीसी छेद क्यूआर जर आलं, बरोबर ना, बीसी छेद क्यूआर जर आलं म्हणजे एडीच्या जागेवर बीसी, पीएसच्या जागेवर क्यूआर आलं तर बीसी गुणिले बीसी, बीसीचा वर्ग वगैरे होईल. मग त्याच्यासाठी आता पुढची प्रोसेस काय करायची, आपल्याला काय दिलं की इथं दोन त्रिकोण समरूप आहेत. दुसऱ्या मुद्द्यामध्ये तुम्हाला दिले की हे जे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर, हे दोन त्रिकोण समरूप दिलेत. हे कशामध्ये दिले बाबा, मला पक्षामध्ये दिले की बाबा ते दोन त्रिकोण समरूप आहेत. आता समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या बाजूंचं प्रमाण कसं असतं, आता समरूप त्रिकोण असतील, तिसरा मुद्दा तुम्हाला माहिती आहे, समरूप त्रिकोणांच्या बाजू संगत असतात. मग ते बाजूंचं गुणोत्तर लिहा, समरूप आहेत मग काय एबी छेद पी क्यू, बाजूंचं गुणोत्तर एबी छेद पी क्यू बरोबर बीसी छेद क्यू आर, बीसी छेद क्यू आर बरोबर एसी छेद पी आर. हे गुणोत्तर असतं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. जास्त काय टेन्शन नाही. बघा एसी एबी म्हणजे पहिली दुसरी, पी क्यू म्हणजे पहिली दुसरी, पहिली दुसरी भागिले पहिली दुसरी, बीसी क्यू आर दुसरी तिसरी भागिले दुसरी तिसरी, आणि एसी म्हणजे 1/3 भागिले पी आर 1/3. अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. चौथा मुद्दा एक लक्षात घ्या की जसं या ठिकाणी समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात त्याचप्रमाणे त्याचे संगत कोन पण एकरूप असतात. बघा त्याच्यामुळं हा जो तुमचा कोन बी आहे आणि हा कोन क्यू आहे हे एकरूप असणार, हे सी आणि आर एकरूप असणार, हा ए आणि हा पी एकरूप असणार. पण सध्या आपण काय करू, कोन बी एकरूप कोन सी, बी एकरूप कोन क्यू एवढंच लिहू, बरोबर ना. या एबीसीचा बी आणि पी क्यू आरचा क्यू एवढंच लिहू. हे काय बाबा समरूप त्रिकोणाचे संगत कोन एवढं लिहिलं. आता एवढं लिहिल्यानंतर आता आपण दुसऱ्या दोन त्रिकोणांचा विचार करूयात, कारण मला काय पाहिजे एडी आणि पीएसचा विषय ना. मग एडी ही कुठल्या त्रिकोणाचा भाग आहे, या छोट्या आणि ह्या छोट्या त्रिकोणाचा भाग आहे. मग या दोन त्रिकोणांचा विचार करू, दोन त्रिकोण समरूप दाखवू. मग ते काय बाबा ए बी डी आणि पी क्यू एस, बरं का, त्रिकोण ए बी डी व त्रिकोण पी क्यू एस मध्ये. आता मला सांगा या दोन त्रिकोणांचा जर का तुम्ही विचार केला तर या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर दोन त्रिकोणांना जर समरूप दाखवायचं तर त्याच्यामध्ये काय काय एकरूप आहे. पहिली गोष्ट कोण बी आणि क्यू एकरूप आहे, जे आपण इथं म्हटलं कोण बी एकरूप कोण क्यू, कारण समरूप दाखवण्यासाठी मला कसोट्यांचा वापर करायचा आहे आणि इथं कोको कसोटीचा जास्त वापर होतो, बरं का. कोण बी एकरूप कोण क्यू, कारण ते दिलेलं आहे कशावरून, इथं 4 वरून म्हणा तुम्ही, 4 वरून प्रत्येक विधानाला एक व्यवस्थित कारण झालं. 6वा पॉइंट लिहू शकता. त्याचबरोबर हा कोण डी ए डी बी आणि पी एस क्यू एकरूप आहे, कारण ते लंब आहेत 90 मापाचे कोण. कोण ए डी बी बरोबर कोण पी एस क्यू, कारण प्रत्येकी 90 अंश, प्रत्येकी 90 अंश, ठीक आहे, प्रत्येकी 90 अंश. झालं बाबा, इथपर्यंत माझं काम झालं. मग आता या ठिकाणी दोन कोणांच्या जोड्या एकरूप आहे म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप आहेत. मग लिहायचं त्रिकोण ए बी डी समरूप त्रिकोण पी क्यू एस, समरूप झालं. मग समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. मग मला सांगा ह्या 1 नंबरच्या त्रिकोणाची एक बाजू ए बी छेद ही पी क्यू, बरोबर, म्हणून ए बी छेद पी क्यू झालं, बरोबर. बीडी, आता ही अर्धी बाजू नका घेऊ, बीडी आणि क्यू एस चा काय संबंध नाही, डायरेक्ट एडी छेद पी एस तिसरी बाजू, एडी छेद पी एस एवढं लिहिलं, कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता इथं 99% काम झालंय. आता 8वा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, एबी छेद पी क्यू आणि एडी छेद पी एस चं गुणोत्तर सारखं आहे. मग आता तुम्ही या ठिकाणी एडी छेद पी एस च्या जागेवर तुम्ही एबी छेद पी क्यू लिहू शकताय, बरोबर ना. मग आता इथे बघा एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर, बरोबर. हे गुणोत्तर काय आहे, बीसी छेद क्यू आर, बघा कसं आहे, बीसी छेद क्यू आर गुणिले एसी छेद पी आर, सॉरी गुणिले एडी छेद पी एस असं आहे, बरोबर. हे कशावरून बाबा तुम्ही म्हणा 1 वरून मी या ठिकाणी घेतलेलं आहे, ठीक आहे. काय बाबा हे माहिती, ह्याला जसं आहे तसं लिहिलंय, बीसी छेद क्यू आर गुणिले एडी छेद पी एस आहे. मग आपण आता एक काम करू, बीसी छेद क्यू आर गुणिले एडी छेद पी एस म्हणजे काय, एबी छेद पी क्यू. एडी छेद पी एस च्या जागेवर मी लिहितो एबी छेद पी क्यू, इथं मी लिहिलं एबी छेद पी क्यू. कशावरून बाबा,
7 वरून 7 वरून याच्यानंतर बघा आता मला एक सांगा, बीसी छेद क्यू आर आणि एबी छेद पीक्यू. बघा बीसी छेद क्यू आर आणि एबी छेद पीक्यू ही गुणोत्तर पण सारखी आहेत. कशावरून? 3 वरून ही गुणोत्तर सारखी आहे. मग तुम्ही बीसी छेद क्यू आरच्या जागेवर एबी छेद पीक्यू लिहू शकता. मग इथे लिहा एबी छेद पीक्यू गुणिले एबी छेद पीक्यू. हे कशावरून लिहू शकता? विधान इथे लिहायचं विधान 3 वरून. आणि मग याच्या पुढे जाऊन काय होणार? एबी गुणिले एबी, एबीचा वर्ग आणि भागिले पीक्यू गुणिले पीक्यू, पीक्यूचा वर्ग. म्हणजे अशा प्रकारे एबीचा वर्ग छेद पीक्यूचा वर्ग आला. आणि मग तुम्ही म्हणू शकता की अशाच प्रकारे आपण एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यू आर बरोबर बीसी वर्ग छेद क्यू आर वर्ग बरोबर एसी वर्ग छेद पी आर वर्ग हे दाखवू शकतो. तर अशा प्रकारे ही जी सिद्धता आहे, हे जे प्रमेय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. हे तर बघा मित्रांनो, यानंतर पुढचं जे आपलं प्रमेय आहे, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हे कशाचं प्रमेय आहे? पायथागोरसचं प्रमेय. आता याच्यात काय बाबा, काटकोन त्रिकोणात, आता काटकोन त्रिकोणात म्हटलंय म्हणल्यावर आपण काटकोन त्रिकोण काढला पाहिजे भाऊ. मग या ठिकाणी मस्तपैकी छानपैकी काटकोन त्रिकोण काढा. काटकोन त्रिकोणामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरं का. कुठली गोष्ट ते सांगतो तुम्हाला, काय टेन्शन घेऊ नका बरं का. काटकोन त्रिकोणामध्ये वा व्हेरी नाईस. तर काटकोन त्रिकोण काढा. काटकोन त्रिकोणात म्हणलंय ना त्याने, मग काढावा काटकोन त्रिकोण. मी काढला काटकोन त्रिकोण ज्याचं नाव आहे ए बी आणि सी. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग. आता इथं बघा, कर्ण सगळ्यात मोठी बाजू आहे. सगळ्यात मोठी बाजू कर्ण असते आणि ती मोठी असते, लक्षात घ्या. काटकोन त्रिकोण आहे बघा किती छान, सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण तो महान. काटकोन त्रिकोणाची सगळ्यात मोठी बाजू कर्ण असते. याचा एक कोन बरोबर बरं का, लक्षात घ्या. काटकोन त्रिकोण आहे बघा किती छान, सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण तो महान. याचा एक कोन असतो काटकोन, म्हणून याला म्हणतात काटकोन त्रिकोण. याचा कोण एक काटकोन असतो म्हणून याला काटकोन त्रिकोण म्हणतात. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट पक्षात फक्त एवढंच लिहायचं की बाबा त्रिकोण एबीसी जो आमच्याकडे आहे तो काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. कुठला आहे बाबा? काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. बरं का, आहे काटकोन त्रिकोण. मग साध्य काय करायचं मला या ठिकाणी? आम्हाला साध्य करायचं आहे की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग, कर्ण कोण? एसी, त्या एसीचा वर्ग हा इतर बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे एसीचा वर्ग बरोबर, जरा क्लिअर दिसत नसेल काही मुलांना तर आपण क्लिअर करू जरा थोडस. ओके, आता सगळ्यांना व्यवस्थित क्लिअर दिसत असेल. एक मिनिट जरा. ओके. तर या ठिकाणी लक्षात घ्या, एसीचा वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग, जे आपलं सूत्र असतं एबी वर्ग अधिक बीसीचा वर्ग. आता इथे एक रचना करावी लागते आपल्याला, एक रचना. आता ही रचना काय करायची आपण? तर ही रचना आपण काय करू की हा जो बीडी जो आहे, बीडी लंब एसी काढू. बीडी लंब एसी काढला. आता तसं बघायला गेलं तर पायथागोरसचे जे प्रमेय आहे ते प्रमेय सिद्ध करण्याच्या अनेक पद्धती आहेत. जवळपास 350 पेक्षा अधिक वेगवेगळ्या पद्धतीने आपण पायथागोरसचं प्रमेय सोडवू शकतो. ओके, तर त्यातली ही एक पद्धत आहे, जी पद्धत आपण काटकोन त्रिकोणाची समरूपता या कन्सेप्टवर आधारित आपल्याला करायचं आहे. म्हणजे काय केलं, पक्षामध्ये लिहिलं त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. साध्यामध्ये लिहिलं एबी वर्ग बरोबर एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग लिहिलं बरोबर. आणि रचनेमध्ये काय लिहिलं? बीडी लंब एसी काढला, विषय संपला. आता या ठिकाणी काय करायचं बाबा? सिद्धतेमध्ये पहिला मुद्दा की काटकोन त्रिकोण बरं का, काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये माझ्याकडे काय बीडी लंब एसी आहे. बीडी लंब एसी हे कशामध्ये दिलंय? पक्षामध्ये बाबा. आपलं पक्ष अभ्यासावर लक्ष आहे. बीडी लंब एसी. मग बीडी आणि एसी लंब असेल तर इथे एक गुणधर्म तयार होतो काटकोन त्रिकोणामधील समरूपता. हा गुणधर्म कुठला? की जर काटकोन त्रिकोणात कर्णावर लंब टाकला तर जे दोन त्रिकोण तयार होतात छोटे छोटे, हा 1 आणि 2 बरं का, हा 1 नंबरचा त्रिकोण, हा 2 नंबरचा, हे 2 त्रिकोण आणि हा मूळ तिसरा त्रिकोण, तिन्ही एकमेकांशी समरूप असतात. म्हणजे मोठा त्रिकोण तुमचा ए बी सी समरूप त्रिकोण, छोटा त्रिकोण बघा ए बी सी समरूप, ए डी बी समरूप त्रिकोण,
समरूप त्रिकोण ADB आणि समरूप त्रिकोण बरं का ADB झालं, समरूप त्रिकोण BDC, समरूप त्रिकोण BDC तिघं एकमेकांना समरूप असतात, कारण समरूप त्रिकोणाची समरूपता हा गुणधर्म आहे. झालं, हा गुणधर्म लिहिला. आता मला काय करायचं या ठिकाणी लक्षात घ्या, एकदम विषय सोपा आहे. मोठा त्रिकोण कोण आहे ABC, या मोठ्या त्रिकोणाच्या जोडीला हा छोटा त्रिकोण घ्या आणि त्याच्या संगत बाजू प्रमाणात घेऊ, तुम्हाला काहीतरी मिळते का बघा. बघा मी तिसरा पॉइंट लिहितो, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB याला उचलायचं. आता याच्या संगत बाजू प्रमाणात असतात, मग या ठिकाणी आपण लिहू AB छेद AD बरोबर BC छेद CD. माहिती आहे तुम्हाला BC छेद CD, AB म्हणजे पहिला दुसरा छेद AD म्हणजे पहिला दुसरा, त्याच्यानंतर BC बाबा BC छेद DC दुसरा तिसरा भागिले दुसरा तिसरा, आणि AC छेद AC कसं आलं बाबा AC छेद AC AD B आहे. तर बरं का चुकून मी इथं हे लिहिलं ADB आहे बरं का. बघा AB छेद AD बरोबर BC छेद DB म्हणजे BD आणि बरोबर AC छेद AB झालं. हे गुणोत्तर लिहिलं. याला म्हणा बाबा चौथा पॉइंट, कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, इथे काय लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एवढं आपण या ठिकाणी लिहिलं. एकदम साधा सोपा विषय, समरूप त्रिकोण संगत बाजू लिहायच्या. आता याचं ऑब्झर्वेशन करा, बघा लक्षात घ्या AB म्हणजे मला AB चा वर्ग मिळेल इथं आणि इथं, पहिल्या आणि तिसऱ्या गुणोत्तरामध्ये मला AB गुणिले AB चा वर्ग मिळेल, म्हणून इथं पाचवा मुद्दा लिहायचा आणि ही दोनच गुणोत्तर उचलायची, मधल्याला घेऊ नका. काय बाबा AB छेद AD बरोबर AC छेद AB बरोबर झालं. मग इथं तिरकस गुणाकार केल्यावर काय मिळेल, AB गुणिले AB चा वर्ग बरं का, AB गुणिले AB चा वर्ग मिळेल आणि AC गुणिले AD झालं. इथपर्यंत आलो. आता याचप्रमाणे जसं मी हा ABC च्या सोबत हा ADB छोटा त्रिकोण घेतला होता, त्याचप्रमाणे ABC च्या सोबत आता BDC घ्या. बरं का, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण BDC बरं का, ABC आणि BDC. आता यांचं पण गुणोत्तर तसंच लिहा की बाबा AB छेद BD बरं का, पहिला दुसरा छेद पहिला दुसरा, नंतर दुसरा तिसरा BC छेद DC बरोबर BC छेद DC आणि AC छेद BC बरोबर AC छेद BC. आता मला सांगा सातवा पॉइंट, इथं कुठलं गुणोत्तर घेतलं पाहिजे, BC वर्ग मिळतो ना, मला वर्ग पाहिजे सगळीकडं, मग BC वर्ग मिळतो, मग हे गुणोत्तर घेऊ BC छेद DC बरोबर AC छेद BC. आता हे केल्यानंतर मला या ठिकाणी काय मिळेल बघा, लक्षात घ्या वाटलंच तर बघा, BC गुणिले BC चा वर्ग आणि बरोबर AC गुणिले DC एवढं आपण लिहिलं. ठीक आहे, हा सातवाच मुद्दा आहे असं समजा. ठीक आहे, याच्या पुढे लिहायचं होतं पण मी इथं लिहिलं. आता याच्यात जर तुम्ही नीट बघितलं तर बघा इथं मला काय मिळालाय AB चा वर्ग आणि इथं मिळालाय BC चा वर्ग. आपल्याला काय पाहिजे, AB वर्ग अधिक BC वर्ग, या दोघांच्या वर्गांची बेरीज पाहिजे. मग इथं आपण असं करू, AB वर्ग अधिक BC वर्ग करू. चला इथं AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग करू. ठीक आहे, आता मला सांगा AB वर्ग काय, AC गुणिले AD आहे, मग इथं लिहू AC गुणिले AD अधिक BC चा वर्ग काय AC गुणिले DC आहे, मग इथं आपण लिहू AC गुणिले DC लिहू. आता मला सांगा या दोघांमधून कॉमन कोण निघल, या दोघांमध्ये AC कॉमन आहे. बघा इथं जर तुम्ही बघितलं AC इथे पण आहे इथे पण आहे, मग त्या AC ला आपण कॉमन काढू. कंसात काय राहील बाबा, इथे AD राहिला आणि अधिक इथं राहिला DC झालं. आता AC गुणिले AD अधिक DC काय असतं बघा, AD अधिक DC केला की तुम्हाला AC मिळेल. काय AD अधिक DC केला की तुम्हाला AC मिळेल, म्हणून AD अधिक DC म्हणजे AC गुणिले AC चा वर्ग झाला, म्हणजेच AB चा वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. सिद्ध झालं. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग, हे सिद्ध झालं. म्हणजे विषय काय माहितीये का, काटकोन त्रिकोण ABC मध्ये BD लंब AC लिहिलं, हे तीन त्रिकोण एकमेकांशी समरूप आहे. नावं लिहिताना नीट लिहा. पहिला ABC हा लिहिला ना, दुसरा ADB असं नाव लिहा आणि तिसऱ्याचं नाव BDC लिहा. CDB नका लिहू, BDC असं नाव लिहा. मग हा पहिला मोठा त्रिकोण आणि त्याच्या जोडीला हा छोटा त्रिकोण समरूप आहे. संगत बाजू प्रमाणात लिहिल्या, तिरकस गुणाकार करून AB चा वर्ग मिळाला. त्यानंतर ABC आणि BDC हे गुणोत्तर घेतलं, हे दोन त्रिकोण समरूप घेतले, संगत बाजू प्रमाणात घेतल्या, त्याच्यावरून आपल्याला BC चा वर्ग मिळाला आणि AB चा वर्ग आणि BC चा वर्ग यांची बेरीज केली की मी माझ्या उत्तरापर्यंत पोहोचलो.
तर हे एक चौथं प्रमेय होतं जे दुसऱ्या प्रकरणातलं आहे. त्यानंतर आता तिसऱ्या प्रकरणातली 2 प्रमेय आहेत, ती खूप छोटी छोटी प्रमेय आहेत आणि खूप महत्वाची आहेत. आता इथे मला काय दिलंय की वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. आता म्हणजे काय प्रकार, समजा माझ्याकडे हे वर्तुळ आहे, या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे O आणि या वर्तुळाच्या बाहेरून वर्तुळाला हे असे 2 स्पर्शिका खंड काढले बरं का. वर्तुळाच्या बाहेरून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात. इथं समजा नाव दिलं P, इथं नाव दिलं B आणि इथं नाव दिलं A. म्हणजे 2 स्पर्शिका काढता येतात. म्हणजे ही PB ही लांबपर्यंत स्पर्शिका, PA ही पण लांबपर्यंत वाढवत नेलं ती स्पर्शिकाच आहे. पण P पासून B पर्यंतचं अंतर आणि P पासून A पर्यंतचं अंतर याला आपण स्पर्शिका खंड म्हणतो. आता आपल्याला हेच सिद्ध करायचं की या बाह्य भागातील बिंदूपासून वर्तुळाला काढलेले हे स्पर्शिका खंड आहेत, म्हणजे PB आणि PA हे दोघं जण एकरूप आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. तर विषय एकदम सिंपल आहे. पहिलं लिहायचं पक्ष, बरोबर. पक्षात काय लिहिणार बाबा, आकृतीत O केंद्र असलेल्या वर्तुळात केंद्र असलेल्या वर्तुळात PA व PB हे स्पर्शिका खंड आहेत. PB हे काय बाबा स्पर्शिका खंड आहेत, हे स्पर्शिका खंड आहेत. झालं, हे लिहिलं बाबा. दोघे जण स्पर्शिका खंड आहेत लिहिलं. आता साध्य काय करायचं, हे दोघं जणच एकरूप आहेत. साध्य मला करायचंय की हे दोघे जण जे आहेत ते एकरूप आहेत. काय बाबा, हे दोन्ही स्पर्शिका खंड एकरूप आहेत. म्हणजे PA बरोबर PB दोघं जण एकरूप आहेत. आता या ठिकाणी रचना एक करावी लागेल. इथं रचना आपल्याला करावी लागेल. रचना काय करायची बघा, ह्याला जोडा, सगळ्यांना जोडा. तिघांना मी जोडलं रचनेमध्ये, तिघांना जोडलं. कोणाकोणाला जोडलं, या ठिकाणी बघा OB, OA आणि OP जोडला. OB, OA, OP जोडला. या सगळ्यांना आपण जोडलेलं आहे. ओके, जोडलं. आता या सगळ्यांना जोडल्यानंतर या ठिकाणी मला काय करायचं, सिद्धता लिहायची. सिद्धता लिहिताना एकदम भारी विषय काय माहितीये का, या ठिकाणी आपल्याला एक काम करायचंय बघा. मला काय दाखवायचंय, PB आणि PA एकरूप दाखवायचंय. या ठिकाणी नीट लक्षात घ्या, कोण B आणि कोण A इथं 90 मापाचे असणार, कारण स्पर्शिका खंडे म्हणजे आपल्याला माहिती आहे त्रिज्या स्पर्शिका प्रमेयानुसार हा कोण आणि हा कोण 90 मापाचा होतो. मग आता इथं वाटलंच तर पहिली गोष्ट हे करून घ्या की बाबा पहिला मुद्दा लिहा की बाबा कोण A एकरूप कोण B बरोबर हे 90 अंश मापाचे आहेत. का बाबा, कारण त्रिज्या स्पर्शिका प्रमेय, हे लिहून टाका, त्रिज्या स्पर्शिका प्रमेय. ओके, आता आपण आपल्या विषयामध्ये आपल्या या ठिकाणी प्रश्नामध्ये बरोबर हे करू बघा. सिद्धतेमध्ये पहिली गोष्ट A आणि B दोघं जण एकरूप आहेत आता आणि 90 मापाचे आहेत. आता काय करायचं, मला PB आणि PA एकरूप दाखवायचे आहेत. PB हा वरच्या त्रिकोणाचा भाग आहे. PB कुठल्या त्रिकोणाचा आहे, वरच्या त्रिकोणाचा, ज्याला आपण आता कलर देऊ. हा बघा लाल कलरचा दिसला, हा वरचा त्रिकोण, त्याचा भाग आहे PB, बरोबर. आणि तो तुमचा PA जो आहे तो खालच्या त्रिकोणाचा भाग आहे, ज्याला आपण या ठिकाणी हिरव्या रंगाने देऊ. हा खालच्या त्रिकोणाचा भाग आहे. आता हे 2 त्रिकोण जर काही एकरूप दाखवले आपण, बरं का, हे 2 त्रिकोण एकरूप दाखवले तर मला संगत बाजू एकरूप असतात असं सांगता येईल. मग हे एकरूप दाखवण्यासाठी कसोट्यांचा वापर होईल. तर या ठिकाणी हा 90 मापाचा कोण आहे, हा 90 मापाचा, म्हणजे दोन्ही पण काटकोन त्रिकोण आहे. मग आपण म्हणू काटकोन त्रिकोण वरच्याचं नाव PBO व त्रिकोण PAO मध्ये काटकोन त्रिकोणामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये बघा दुसरा मुद्दा आपण लिहू शकतो. काय काय एकरूप आहे. पहिली गोष्ट हे 90 मापाचे म्हणजे काटकोन त्रिकोण लिहून घ्यावा. चला, कोण B बरोबर कोण A बरोबर 90 अंश हे आपल्याला माहिती आहे. तिसरा पॉइंट, याच्यामध्ये बघा वरच्या त्रिकोणाची OB, खालच्या त्रिकोणाची OA, त्रिज्या आहे वर्तुळाची, त्याच्यामुळे ती पण एकरूप असणार आहे. रेख OB किंवा बाबा बाजू OB, रेख म्हणा बाजू OB, एकरूप बाजू OB. कारण काय, वर्तुळाची त्रिज्या, एकाच वर्तुळाची त्रिज्या आहे, त्याच्यामुळे त्या दोघी जणी एकरूप झाले. ही एक बाजू झाली. त्याच्यानंतर OP जो आहे तो कर्ण आहे. रेखच्या जिथं पण बाजू लिहा, काय प्रॉब्लेम नाही. कर्ण आहे. कोण आहे बाबा, हा जो OP आहे वरच्या त्रिकोणाचा पण कर्ण आहे आणि खालच्या त्रिकोणाचा पण कर्ण आहे. लक्षात घ्या, वरच्या आणि खालच्या दोन्ही त्रिकोणाचा तो कर्ण आहे आणि तो सामायिक भुज आहे. म्हणून या ठिकाणी चौथा मुद्दा लिहू शकतो की बाबा कर्ण OP एकरूप
कर्ण ओपी, कर्ण ओपी एकरूप कर्ण ओपी, कारण सामायिक भुजा, सामायिक बाजू आपण म्हणू शकतो की बाबा या सामायिक बाजू आहे म्हणून एकरूप झाल्या. आणि त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की बाबा कर्ण आणि बाजू, काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण आणि बाजूंची जोडी जर एकरूप असेल तर हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. म्हणून आपण पाचवा मुद्दा लिहू शकतो की बाबा हे दोन त्रिकोण आहे, त्रिकोण PBO एकरूप त्रिकोण PAO, कारण कर्णभुजा कसोटी, कर्णभुजा कसोटी, कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन झाले एकरूप. झालं कर्णभुजा कसोटी. आता दोन त्रिकोण एकरूप आहे तर त्याच्या संगत बाजू एकरूप असणार, म्हणून वरच्या त्रिकोणाची PB खालच्या त्रिकोणाची PA एकरूप आहे. म्हणून बाजू PB, बाजू PB एकरूप बाजू PA, बाजू PB एकरूप PA. कारण काय या ठिकाणी आपण लिहिणार PB आणि PA एकरूप काय आहे, कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात हे आपल्याला माहिती आहे. आता म्हणून आपण लिहिणार की PB बरोबर PA हे आपलं सिद्ध झालेलं आहे. फक्त एकच काम करायचं, हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचं टार्गेट आहे. पहिलं लिहायचं कोण A एकरूप कोण, कोण B एकरूप कोण A लिहिलं आपण त्रिज्या स्पर्शिका प्रमेय. म्हणून ह्या दोन काटकोन त्रिकोणांमध्ये B एकरूप A 90 अंश, बाजू OB एकरूप OA वर्तुळाची त्रिज्या, कर्ण OP एकरूप OP सामायिक बाजू, म्हणून दोन त्रिकोण एकरूप, म्हणून त्यांच्या संगत बाजू एकरूप. विषय संपला, एकदम साधा आहे. आता याच्यानंतर एक शेवटचं प्रमेय जे जास्त महत्वाचं आहे, जे यावर्षी येण्याची शक्यता मला खूप जास्त वाटते, चक्रीय चौकोनाचं प्रमेय. आता चक्रीय चौकोन म्हणजे काय हे समजून घेऊ, पण त्याच्या अगोदर आंतरलिखित कोनाचं प्रमेय तुम्हाला माहिती पाहिजे काय आहे. समजा हा वर्तुळ आहे, या वर्तुळामध्ये आंतरलिखित कोनाचं प्रमेय बघा. आता हे वर्तुळ आहे, या वर्तुळामध्ये हा जो कोन आहे, समजा याचं नाव आहे ABC आणि हा X हा कंस आहे, तर याचं माप म्हणजे इथं सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे बरं का. हा जो कोन आहे, आंतरलिखित कोनाचं जे माप आहे, या कोनाचं माप कोन ABC हे काय असतं 1/2 गुणिले माप कंस AXC, AXC म्हणजे आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचे निम्म असतं. म्हणजे ABCचं माप हे 1/2 AXC असतं, लक्षात घ्या. तसंच जर का माझ्याकडे अजून दुसरा एखादा वर्तुळ आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे PQR हा कोन आहे, इथं S आहे, तर PQR या कोनाचं जे माप आहे ते काय असणार 1/2 PSR. तर हे सूत्र माहिती पाहिजे. हे जर माहिती नसेल तर आपल्याला ह्या प्रमेयामध्ये समजून घेत असताना थोड्याशा अडचणी निर्माण होतील. आता इथं बघा, पहिली गोष्ट चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात. म्हणजे पहिला चक्रीय चौकोन म्हणजे काय, अशा प्रकारे वर्तुळामध्ये आंतरलिखित जो कोन असतो, चौकोन असतो, त्याला आपण चक्रीय चौकोन म्हणतात, त्याला आपण चक्रीय चौकोन म्हणतो. त्याचं नाव द्या ABC आणि D. हा बाबा चक्रीय चौकोन आहे. इथं लक्षात घ्या, पक्षामध्ये एवढंच लिहायचं, पक्षामध्ये एवढंच लिहायचं की बाबा चौकोन ABCD जो आहे, पक्षामध्ये आपण एवढंच लिहू, चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. कुठला बाबा, चक्रीय चौकोन आहे, हा चक्रीय चौकोन आहे. ओके झालं. साध्य काय करायचं बघा, साध्य एकदम सोपं आहे. साध्य आपल्याला करायचं आहे की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन, सम्मुख म्हणजे समोरासमोरील कोन, परस्परांचे पूरक म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश आहे. समोरासमोरील कोन यांची बेरीज 180 अंश पूरक आहे. म्हणजे बघा B आणि D, समजा पहिला कोन ABD अधिक कोन ADC, सॉरी ABC आहे, ABC अधिक कोन ADC बरोबर 180 अंश. त्याचबरोबर दुसरा मुद्दा, कोन BAD आणि BADच्या समोर C PCD, कोन BCD बरोबर 180 अंश. तर अशा प्रकारे आपल्याला हे सिद्ध करायचं. काय सिद्ध करायचं, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. म्हणजे B अधिक D म्हणजेच ABC अधिक ADC आणि A अधिक C म्हणजे BAD अधिक BCD यांची बेरीज 180 अंश असते. आता जाऊ सिद्धता लिहायला. बघा या ठिकाणी सिद्धता लिहिताना आंतरलिखित कोनाचा प्रमेय, आंतरलिखित कोनाच्या प्रमेयाचा विचार करायचा आहे. बघा पहिला मुद्दा, कोन ABC बरोबर ABCचं माप आंतरलिखित कोनाच्या संदर्भात जर विचार केला मी, हा जो ABC आहे, ABC या कोनाचं माप ह्या कंसाच्या, बघा हा एवढा मोठा कंस आहे दिसला, हिरव्या हिरव्या रंगाचा दिसला का कंस,
दिसला, या कंसाच्या मापाच्या निम्म असणार, बरोबर की नाही. एबीसी बरोबर 1/2 एडीसी असणार, राईट. इथं लिहायचं एबीसी बरोबर 1/2 माप कंस एडीसी, एडीसी बरोबर एडीसी. कारण आंतरलिखित कोणाचे प्रमेय, आंतरलिखित कोणाचे प्रमेय, कोणाचे प्रमेय, ठीक आहे, कोणाचे प्रमेय लिहिलं. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा, दुसरा कोण, त्याच्या समोरचाच कोण, एडीसी. एबीसी झालं, आता एडीसी बघा, हा लाल रंगाचा कोण, एडीसी या कोणाचं जे माप आहे ते कोणाच्या निम्मे असणार बघा. हा जो कोण कंस आहे, हा कंस दिसला, या कंसाच्या मापाच्या निम्म असणार आहे, समजलं. मग इथं लिहायचं की बाबा एडीसी, कोण एडीसी बरोबर 1/2 माप कंस, एडीसी बरोबर 1/2 माप कंस एबीसी येणार, ठीक आहे. एबीसी, एबीसी याला आपण काय म्हणणार, आंतरलिखित कोणाचे प्रमेय. झालं. आता माझं टार्गेट या ठिकाणी काय आहे, तिसरा मुद्दा, मला काय करायचंय, एबीसी आणि एडीसी 180 अंश दाखवायचे, एबीसी आणि एडीसी. मग मी दोघांची बेरीज करतो, चला. कोण ए बी सी अधिक कोण ए डी सी, दोघांची जर बेरीज केली तर एबीसी काय बाबा 1/2 माप कंस एडीसी अधिक 1/2 माप कंस एबीसी. झालं का. म्हणजे 1/2 माप कंस एडीसी अधिक 1/2 माप कंस एबीसी. आता 1/2 कॉमन काढा, 1/2 कॉमन काढलं तर आतमध्ये राहतील माप कंस एडीसी अधिक माप कंस एबीसी. आता मला सांगा, एडीसी अधिक एबीसी 1/2 गुणिले हा जो एडीसी हिरव्या रंगाचा कंस आहे आणि एबीसी लाल रंगाचा कंस आहे, दोघांचं मिळून संपूर्ण वर्तुळ तयार झालंय, दोघांचं मिळून संपूर्ण वर्तुळ तयार झालंय आणि वर्तुळाचं माप असतं 360 अंश. म्हणून दोनाने 360 ला भाग लावला की 180 येईल आणि म्हणून तुम्ही चौथा मुद्दा लिहू शकता. म्हणून कोण एबीसी अधिक कोण एडीसी बरोबर 180 अंश, हा तुमचा पहिला भाग जो आहे तो सिद्ध झालेला आहे. आणि याच पद्धतीने आपण बाकी पार्ट सिद्ध करू शकतो. मग त्यासाठी एक काम करू, चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते, म्हणून आपण लिहू कोण एबीसी अधिक कोण एडीसी अधिक कोण बीएडी अधिक बीसीडी अधिक कोण बीएडी अधिक कोण बीसीडी बरोबर किती 360. कारण चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता एबीसी अधिक एडीसी किती 180, मग इथं लिहितो मी 180 अधिक कोण बीएडी अधिक कोण बीसीडी बरोबर 180 अंश. झालं. मला हा सॉरी बरोबर 360 अंश झालं. आपल्याला काय करायचं, बीएडी अधिक बीसीडी काढायचं आहे. 180 अधिक आहे, पलीकडे गेले वजा, लिहायचं कोण बीएडी अधिक कोण बीसीडी बरोबर 360. 180 अधिक आहे, पलीकडे गेले वजा 180 झाले, बरोबर. आता कोण बीएडी अधिक कोण बीसीडी बरोबर 360 मधून 180 गेले 180 आले. एकंदरीत अशा प्रकारे आपण ही सिद्धता करू शकतो, ठीक आहे. तर या पद्धतीने आपण सगळे ज्या काही प्रश्न आहेत साधारणतः सगळी महत्वाची प्रमेय बघितलेली आहे. या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे पहिली ही प्रमेय करा आणि बाकी इतर प्रमेय पण करा, पण ती नंतर करा. ही झाल्यानंतर बाकीची प्रमेय सुद्धा करा, जी काही छोटी छोटी प्रमेय आहेत. पण जास्त महत्वाची मला जी वाटली ती मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची बघा, गणितामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजे. त्या अनुषंगाने उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्या दिवसभरामध्ये आपण बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. उद्या सकाळी 9 वाजता एक लेक्चर असेल, 1 वाजता एक लेक्चर असेल दुपारी आणि संध्याकाळी 5 वाजता. 9 वाजता पहिलं आणि दुसरं प्रकरण आपण त्यांची रिव्हिजन घेणार. 1 वाजता आपण तिसरं आणि चौथं प्रकरण त्यांची रिव्हिजन घेणार आणि त्याच्यानंतर आपण 5 वाजता आपण 5वं, 6वं आणि 7वं या 3 प्रकरणांची रिव्हिजन घेणार. त्याच्यामुळे उद्या दिवसभरामध्ये या सगळ्या प्रकरणांची रिव्हिजन होणार आहे. पण या रिव्हिजनला पण मर्यादा आहेत. आपण 1-1.5 तासामध्ये जास्तीत जास्त गणित घेऊ शकत नाही. जितके आपल्याला घेता येईल तेवढा प्रयत्न आपण करतो. परंतु तुमचा जास्तीत जास्त चांगला सराव व्हावा या काही दिवसांमध्ये, एका दिवसामध्ये असं वाटत असेल तर मित्रांनो एक ॲप बनवलाय आपण आणि आपल्या ॲपचं नाव तुम्हाला माहिती आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी आहे.
त्याच्यावर गणित भाग 1 आणि 2च्या व्हिडिओचा एक स्पेशल कोर्स बनवलाय. तर गणित भाग 1चा तर आपला पेपर झाला, पण गणित भाग 2च्या व्हिडिओ तुम्ही त्या कोर्समधल्या जर बघितल्या, तर कदाचित तुम्हाला खूप फायदा होईल. सगळे महत्त्वाचे सूत्र, संकल्पना ह्या खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेल्या आहेत. आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या बऱ्याच गणितांवर त्या कोर्समध्ये चर्चा झाली. त्याच्यामुळे त्या कोर्समधल्या गणिताचा जर अभ्यास केला तर तुम्हाला फायदा होईल. बघा कोर्सची किंमत तशी 499 आहे. पण सध्या तुम्हाला हा कोर्स फक्त ₹49 लाच मिळणार आहे. म्हणजे ₹49 तुम्ही हा कोर्स पर्चेस करू शकताय. त्यामुळे हा कोर्स तुम्ही पर्चेस करा. तुम्हाला खूप फायदा होईल. ठीक आहे. तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबू. तर बाय मित्रांनो. धन्यवाद.